नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात कोणते शहर हे 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 2 ते 3 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 संभाजीनगर। तर महाराष्ट्रामध्ये पहा, संभाजीनगर या शहरास 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 यावल, जे की जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। तर केळी संशोधन केंद्र हे महाराष्ट्रात यावल या ठिकाणी स्थित आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबा या शिखराची उंची किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 1646। तर पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कोणतं आहे तर ते कळसुबाई आहे। तर या कळसुबाई शिखराची जी उंची आहे तर ती 1646 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक चौथा, राज्यातील पहिले फुलपाखरू गाव म्हणून कोणत्या ठिकाणात घोषित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पारपोली, जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। तर पहा, आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले फुलपाखरू गाव म्हणून पारपोली या ठिकाणात घोषित करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, जे की हे पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? नाशिक। तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी या नदीचे उगमस्थान हे नाशिक या ठिकाणी होते। प्रश्न क्रमांक 6, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 1972। तर पहा, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून सन 1972 या वर्षी किंवा साली मान्यता देण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 7, पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कुठे आहे? तर पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 नाशिक। कुठे? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटर। तर पहा, आपल्या महाराष्ट्राला पश्चिम बाजूला 720 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे जे नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर। कोणत्या नावाने ओळखले जाते? नाथसागर या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। तर पहा, पहिला आहे जळगाव हा जिल्हा, जे की केळीसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच ही योग्य जोडी आहे। दुसरा जिल्हा आहे पहा नाशिक, जे की द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, मग ही पण योग्य जोडी आहे। तिसरा आहे पहा नागपूर हा जिल्हा, जे की संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे ही पण योग्य जोडी आहे। आणि चौथा आहे पहा कोल्हापूर, जे की डाळिंबासाठी प्रसिद्ध नाही, जे की डाळिंबासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर तो सोलापूर हा जिल्हा। कोणता? सोलापूर हा जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे। म्हणून या प्रश्नाचं अयोग्य जोडी ही ऑप्शन क्रमांक 4 राहील। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरापासून सुरू झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते ठाणे। तर पहा, महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग हा मुंबई ते ठाणे या 2 शहरापासून सुरू झालेला होता। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा पंचमढी। तर पंचमढी हे ठिकाण महाराष्ट्रात नाही, जे की पंचमढी हे जे ठिकाण आहे तर ते पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। कोणत्या? मध्य प्रदेश या राज्यामध्ये असून हे पहा एकमेव आणि सर्वात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे। तसेच पहा पाचगणी आणि महाबळेश्वर हे जे 2 ठिकाण आहे तर ते पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहेत। कुठे? सातारा। पाचगणी आणि महाबळेश्वर हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत।
आणि माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. कोणते? रायगड. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थाने महाबळेश्वर येथे नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा. तर पहा पंचगंगा या नदीचे उगमस्थाने महाबळेश्वर या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक 14. गोदावरीची उपनदी असणारी प्राणहिता ही नदी कोणकोणत्या नद्यांनी मिळून तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा वर्धा आणि वैनगंगा. तर पहा गोदावरीची उपनदी असणारी प्राणहिता ही जी नदी आहे तर ती पहा वर्धा आणि वैनगंगा या नद्यांनी मिळून तयार होते. प्रश्न क्रमांक 16. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा. कोणत्या? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतात आणि महाराष्ट्रात अनुक्रमे सर्वाधिक आढळणारी मृदा आपल्याला ओळखायची आहे. तर भारतात आणि महाराष्ट्रात अनुक्रमे सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 1 पहा काळी मृदा आणि गाळाची मृदा. कोणकोणती? काळी मृदा आणि गाळाची मृदा ही सर्वाधिक आढळणारी मृदा आहे. प्रश्न क्रमांक 18. पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागून आहेत? तर पुणे जिल्ह्याला पहा एकूण ऑप्शन क्रमांक 3 5 किती? एकूण 5 जिल्ह्याच्या सीमा या लागून आहेत. प्रश्न क्रमांक 19. मधुमक्षिका पालन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मधुमक्षिका पालन केंद्र हे पहा ऑप्शन क्रमांक 2 सातारा. कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. राज्यातील अहिल्यानगरनंतर क्षेत्रफळानुसार दुसरा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. तर महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर या जिल्ह्यानंतर क्षेत्रफळानुसार पहा दुसरा सर्वात मोठा जिल्हा हा पुणे हा जिल्हा आहे. कोणता? पुणे हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 21. संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? तर संत ज्ञानेश्वराची जी समाधी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 आळंदी. कोठे आहे? आळंदी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते शिखर किंवा डोंगर नाशिक जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा सालेर, सप्तशृंगी आणि ब्रह्मगिरी हे जे शिखर आहे तर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 23. चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर महाराष्ट्राला लागून असणाऱ्या राज्यांची सीमा यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर पहा पहिला आहे पूर्व दिशेला छत्तीसगड हे राज्य आहे म्हणजेच ही बरोबर जोडी आहे. दुसरा आहे पहा दक्षिण दिशाला गोवा हे राज्य स्थित आहे म्हणजे ही पण योग्य जोडी आहे. तिसरा आहे पहा आग्नेय दिशेला कर्नाटक हे राज्य आहे म्हणजेच ही योग्य जोडी आहे. आणि चौथा आहे पहा उत्तर दिशेला गुजरात हे राज्य नाही. तर उत्तर दिशेला कोणतं राज्य आहे? तर ते मध्य प्रदेश हे राज्य आहे. काय? महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश हे राज्य स्थित आहे. गुजरात हे राज्य स्थित नाही. म्हणून हे ऑप्शन क्रमांक 4 या चुकीचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता दिवस हा अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 20 ऑगस्ट. तर पहा 20 ऑगस्ट हा जो दिवस आहे तर तो अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ब्ल्यू मॉर्मॉन. तर पहा ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर महाराष्ट्राच्या ईशान्येस पहा ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा. कोणत्या? दरकेसा या टेकड्या डोंगररांगा आहेत. प्रश्न क्रमांक 27. गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस कोणता आहे? तर गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस हा पहा ऑप्शन क्रमांक 3 26 ऑगस्ट. कोणता दिवस आहे? 26 ऑगस्ट हा दिवस आहे. तसेच गडचिरोली हा जो जिल्हा आहे तर तो पहा चंद्रपूर. कोणत्या? चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने अस्तित्वात आलेला होता. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा पहा ऑप्शन क्रमांक 1 हरियाल. कोणता आहे? हरियाल हा पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा कोयना. तर कोयना या प्रकल्पाला महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी समजले जाते. प्रश्न क्रमांक 30 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो. तर कुंभार्ली हा जो घाट आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 कराड आणि चिपळूण. कोणत्या कराड आणि चिपळूण या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 31 पोलाद म्हणजे स्टील तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मॅग्नीज. तर पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीज या खनिजाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो. प्रश्न क्रमांक 32 गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर गुगामल हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 अमरावती. कोणत्या अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा कोणत्या जिल्ह्यात आहे. तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 नांदेड. कोणत्या नांदेड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 34 सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. तर सालेर मुल्लेर हा जो किल्ला आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. कोणत्या नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 35 हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे. तर हिंगोली हे जे शहर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 कयाधू. कोणत्या कयाधू या नदीच्या किनारी आहे. प्रश्न क्रमांक 36 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कोठे आहे. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे जे विद्यापीठ आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर. कोणत्या सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा पहा ऑप्शन क्रमांक 4 शेकरू. कोणता आहे शेकरू जो की भीमाशंकर काय भीमाशंकर या अभयारण्यामध्ये ते आपल्याला प्रामुख्याने बघावयास मिळते. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रात भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे. तर महाराष्ट्रात भात संशोधन केंद्र हे पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्जत. कुठे कर्जत जे की हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. कर्जत हे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 39 कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ हे पहा ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. कोणत्या नागपूर या शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 40 प्राणहिता म्हणून डॅश व डॅश यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वर्धा आणि वैनगंगा. तर पहा प्राणहिता म्हणून वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 41 जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर. तर जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये पहा संत ज्ञानेश्वर हे उद्यान तयार करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 42 गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर गीर हे जे अभयारण्य आहे तर ते पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3 सिंह. कोणत्या प्राण्यासाठी सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 कोयना. तर पहा कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणती मृदा ही फळ पिकांसाठी उत्तम मानली जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा. तर जांभी ही जी मृदा आहे तर ती फळ पिकांसाठी उत्तम मानली जाते. प्रश्न क्रमांक 45 चिखलदरा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोठे आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अमरावती. तर पहा चिखलदरा हे जे पर्यटन स्थळ आहे तर ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा शिवनेरी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 47 फर्दापूरची लेणी म्हणजेच कोणत्या लेणीचे दुसरे नाव आहे. तर फर्दापूरची लेणी म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 अजिंठा. काय आहे फर्दापूरची लेणी म्हणजेच अजिंठा या लेणीचे दुसरे नाव आहे. प्रश्न क्रमांक 48 सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. तर सह्याद्री पर्वताला पहा ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम घाट. कोणत्या
पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 4 पहा, गोदावरी. कोणती नदी आहे? गोदावरी ही नदी आहे, जे की गोदावरी ही महाराष्ट्रातली आणि दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी आहे, जे की गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हटले जाते. काय म्हटले जाते? दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते किंवा वृद्धगंगा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 50, कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाते? तर कोकण रेल्वे महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 3 एकूण 5 काय? एकूण 5 जिल्ह्यातून जाते. तर ते 5 जिल्हे कोणकोणते आहेत? तर पहा, पहिला आहे रायगड हा जिल्हा. दुसरा आहे पहा रत्नागिरी हा जिल्हा. दुसरा आहे. तिसरा आहे पहा सिंधुदुर्ग हा जिल्हा. चौथा आहे पहा ठाणे हा जिल्हा. आणि पाचवा आहे पहा पालघर हा जिल्हा. कोणता आहे पाचवा? पालघर. या 5 जिल्ह्यातून कोकण रेल्वे जाते.